तर विक्रम, तुला काही प्रश्न विचार. मी तुझा पॉडकास्ट घेते. तू पॉडकास्टने माझी मज्जा घेते असं वाटतंय. विक्रम, आरजे विक्रम. यस. तर नमस्कार. नमस्कार. मी प्रांजल सरडकर. तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या मते मुली म्हणजे काय आणि कशा असतात? कारण की तुम्हाला माहितीये का, आणि थांबा, सॉरी की मी तुमचा पॉडकास्ट घेतेय हे लक्षात राहू द्या. असं घेते नाही, ऐका. घेतल्याने वाटतं. तर मी तुम्हाला प्रश्न विचारेल आणि तुम्हाला उत्तर द्यायचंय हे लक्षात ठेवा. मला उलटे प्रश्न विचारू नका. ओके. पहिलेच मी क्लिअर करते. ओके. सो आता तुम्ही मला सांगा की मुली कशा असतात आणि काय असतात तुमच्या मते. माझं मत मांडण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक रायटर आहे, मला नावही माहित नाही आणि त्या पुस्तकाचं नाव माहित नाही. अच्छा. ठीक आहे. तर त्या रायटरने एक पुस्तक लिहिलंय स्त्रियांवरती. बॅकग्राऊंड मधून आवाज येतो, इग्नोर मारा. चालेल. तर स्त्रियांवरती. अच्छा. तर त्या पुस्तकामध्ये खूप काही लिहिलेलं नाहीये. म्हणजे ते पुस्तक रिकाम आहे. कळतंय का? प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आणि तुमच्या मते विचारलं. कोणा रायटर मते नाही विचारलं. ओके. सांगा तुमच्या मते. माझ्या मते मुली ह्या देवाघरच्या फुली असतात. छान विचार आहेत. की मिनिटाला जे फुलं आहेत ना ते मुरझाने को मराठी में क्या बोलते हैं? कोमजून जातात. तर त्या मिनिटाला कोमजून जातात मुली. असं मला वाटतं. देवाघरच्या फुली आहे आणि मिनिटाला कोमजून जातात. आरजे विक्रम, तुम्ही जे उत्तर दिलंयत ना ते कसं दिलंय माहिती का तुम्ही? ते उत्तर म्हणजे तुम्ही वर्णन छान पद्धतीने केलंय. धन्यवाद. उपमा दिली. नाही. उपमा छान दिली आहे, वर्णन छान केलंय तुम्ही मुलींचं. फुलं, पण त्याचा अर्थ काय निघतोय ते तुम्ही नीट सांगाल का? कारण की तुम्ही जो अर्थ सांगितलाय ना, कोमजून जाता अँड ऑल, तर ते कसं आहे माहिती का, तो अर्थ थोडासा ना फॅक्ट सांगितल्यासारखं, म्हणजे असं टोचून बोलल्यासारखं वाटतंय. सो तुम्ही नीट. आता एवढी सुंदर उपमा दिली आहे मी की मुली ह्या देवाघरच्या फुली असतात. यात टोचून बोलण्यासारखं काय नाही. कोमजून काय जातं हे मला त्याचा त्यांना वेळोवेळी पाणी दिलं जात नाही ना. म्हणजे फुलं कशी असतात, त्यांना वेळोवेळी पाणी द्यावं लागतं, नाही तर ते कोमजून जातात. तर म्हणजे त्याला नेमकं काय? तर माझं असं म्हणणं आहे की मुलगी हा तो प्राणी आहे की जो मिनिटाला त्याचे मूड स्विंग्स होतात, त्याचे मूड्स बदलतात. एका मिनिटाला काहीतरी वेगळं वाटतं आणि दुसऱ्या मिनिटाला काहीतरी वेगळं वाटतं. म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही वाटतंच त्यांना. लेट्स से आता मी एक सुंदरसा मुलगा आहे. खरं? सॉरी, मी सोडा. आता लेट्स से एक गर्लफ्रेंडचा बॉयफ्रेंड आहे. बॉयफ्रेंड तोच आहे असं आपले जाकीर भाई बोलतात. तर माणूस तोच आहे, मुलगा तोच आहे, पण दीदीच्या मूड अनुसार तो मुलगा बदलतो. म्हणजे तोच आहे. मी एक्सप्लेन करतोय की आता हिचा मूड चांगला आहे ना, तर तो गुलुमुलू एकदम सुंदर वाटतो, जसं की जाकीर भाई म्हणतात, एकदम छान वाटतो, स्वीट पुकी वाटतो. ठीक आहे. जर का यांचा मूड खराब झाला, तो तसाच आहे. आता त्याला बुक्क्या घाला वाटतं त्यांना, म्हणजे चिडचिड होतीये, कोळबू होतोय, गुलुमुलू नाही होते, आता फुल वाटतंय. तर म्हणजे व्यक्ती तोच आहे, बदललं काय? आणि ते असं नाही की घंटाला होतं किंवा 2-3 तासाला होतं, असं नाहीये. ते मिनिटाला होतं, क्षणोक्षणाला ते होतं. मी ह्या गोष्टीची सहमत पण आहे. पण धन्यवाद. पण एक मुलगी असून या गोष्टीवरती सहमत असणे खूप मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट आहे. थांबा, तुम्ही पुढे ऐका ना. मी ह्या गोष्टीला एक्सेप्ट करते, पण दरवेळेस मी ह्या गोष्टीला एक्सेप्ट करते, पण मला असं वाटतं की
दरवेळेस दीदीचीच चुकी असेल का? म्हणजे असतात मुली मूड स्विंग्स वगैरे वगैरे, बट तेवढ्याच त्या समजूतदार असतात. म्हणजे मी मुलींना मी साईड घेते बरं का, तर म्हणजे त्या समजूतदार असतात, त्या सिच्युएशन हँडल करतात आणि असं म्हणतात की म्हणजे एका पुरुषा म्हणजे काय म्हणतात सक्सेसफुल पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. तर म्हणजे हातच असतो, म्हणजे दुसरं काहीच नसतं. आरजे विक्रम फटके कारण की त्याला एवढा त्रास भेटतो त्याच्या पाठीमागून की मग त्याला बाकीच्या गोष्टी सोप्या वाटायला लागतात ना. त्यामुळे स्त्रीचाच हात असू शकतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणणं आहे की स्त्री त्रास देता? नाही, त्रास नाही देत ते. मग बर्बाद करतात डायरेक्ट. म्हणजे त्रास तर छोटी झाली त्यांच्या पायासमोर. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही स्त्री समजून घेते. नाही, तुम्ही समजतच नाही. मी इनडायरेक्टली बोलतच नाहीये, मी डायरेक्ट बोलतोय. तुम्ही का बरं असं चुकीचं घेताय? मी डायरेक्टली बोलतच नाही, मी डायरेक्ट बोलतोय. मी समजवत होते की इनडायरेक्टली करून, कारण की ते तुम्ही डायरेक्ट बोलताय ना. मी पण एक स्त्री आहे, मी पण एक मुलगी आहे, तर ते तुम्ही खास माझ्या बाजूला बसलात आणि मी जे बोलतोय ना त्यावर तुम्ही माफही नका करू. राग यायलाही पाहिजे त्याच्यावर. ते तुम्ही त्या लायकीच बोलत नाही ना माफ करण्याच्या. ते काय नाही, खोटं बोललं जात नाही आपल्याकडे. ते गोलीगॉन आपण खोटं नसतो. काय केलं तुम्ही आता सध्या? ते आमचे बिग बॉस वाले गुरुजी आहेत एक मराठी, काय नाव त्यांचं? सूरज का? हा, तर मला पटतं त्यांचं. पण मला हे नाही पटलंय तुमचं की कस काय तुम्ही असे बोलू शकतात की स्त्री बर्बादी अँड ऑल. आता बघा कमेंट मध्ये तुम्ही जाऊन वाचतालच की मुलांना ही गोष्ट पटतीये का नाही. पण थांबा, मुली अंडरस्टँडिंग असतात. नाही, ऐकून घ्या. तुम्ही माझ्या बाजूलाच बसलात, लक्षात ठेवा. तर मुली अंडरस्टँडिंग असतात, समजूतदार असतात, सिच्युएशन हँडल करू शकतात. डिसअग्री ऐकून घ्या. माझं मत सांगतोय. मी काय बोलली, लेट मी फिनिश. ऐकून घ्या. आता इंटरप्ट केलं तर मग माहिती आहे माझ्याकडे की शांत बसा. हा, मुली अंडरस्टँडिंग असतात, समजूतदार असतात, त्या गोष्टी हँडल करू शकतात, सिच्युएशन हँडल करू शकतात. गुड. एका माणसाला ते मेंटली स्टेबल करू शकता. उलट घ्या. काय बोलले मी? स्टेबल, बरोबर आहे, स्टेबल. ही जे काही बोलतोय त्याचं उलट घ्या, फक्त एवढंच बोलून, बाकी काही नाही. मध्ये बोलून मग रेस्ट इन पीस करेल, शांत बसा. गाईज, मला उदाहरण द्यायची गरज नाहीये, उदाहरण समोर बसलंय. गाईज, तुम्हाला दिसतंय मी किती काम आणि शांत बसते. तेच तर सांगतोय. 1 मिनिट झाला नाही अजून तुमचे मूड स्विंग व्हायला झाले. सॉरी नाही, स्त्री ना तुम्ही बोला. मी किती काम आहे, मी किती शांतपणे बोलते. मी चिडले का? नाही चिडले मी? कॅमेरा दिसतोय मला, काय दिसतं? मी आंधळ आहे. चिडली मला कान थोडी आहे. नाही, मी आंधळ आहे. तुम्हाला दिसतंय का? कॅमेराला डोळे, मला कान आहे, मी आंधळ आहे, मला थोडी कान आहे. मी कशी वाटते तुम्हाला? एकदम मला दिसतच नाही. मला कान आहे, मला दिसतंय ना. बोला पुढे. आणि पण मी एक गोष्ट बोलू शकते की मुली कशा असतात, त्या फार इमोशनल असतात. त्यांना कसं की त्यांना असं वाटतं की त्या मुली लॉजिक वाल्या असतात. मुली लॉजिक्सनी बोलतात फार. ते प्रॅक्टिकल पण असतात मुली. ऐकून घ्या, मुली प्रॅक्टिकल असतात, लॉजिक पण असतं. छान भेटलं. उलट घ्या तुम्ही, काही मुद्दा टेन्शन नाही. ऐकून घ्या. तर मुली असतात शांत, काम आणि खूप प्रॅक्टिकल बोलतात. मुली लॉजिकल बोलतात. उलट घ्या. आणि 2 मिनिट शांत. तर
पण मुलींचं कसं असतं, इमोशनल फार असतात, या तर त्यांना खरंच कसं खरंच खूप असतात. अग्री एकदम अग्री. थांबा ना पूर्ण होतं. तर त्यांना कसं वाटतं की समोरच्या व्यक्तीने पण ते इमोशनली घेतलं पाहिजे. हो. काहीच नसतं एक्सपेक्टेशन्स, पण इमोशनली घ्या गोष्टी काही काही. जर इमोशनचं बाहेरून बोलता का? कारण की कसं असतं, आता मी तुम्हाला म्हणत आहे की विक्रम सर तुम्ही छान दिसताय, पण तुम्ही नाही दिसत आहे, तरी मी तुम्हाला म्हणते की तुम्ही छान दिसताय. याचा अर्थ सुंदर डोळ्यात आहे. याचा अर्थ असा आहे की काही गोष्टी मनाविरुद्ध तुम्ही बोललात, त्या गोष्टी मी तुम्हाला बोलली की तुम्ही छान दिसताय, तर तुमचे इमोशन्स कसे झाले ते हॅपी. मग त्या क्षणात म्हणजे तो जो क्षण होता तुमचा थोडासा हॅपीनेसचा, तर मला त्यांनी थोडंफार तर छान वाटलं ना, असं वाटतं ना की अरे खरंच मी छान दिसतो का. हो छान दिसतो का. पण ते मुलांना कळत नाही की हो इमोशन्स पण तेवढेच गरजेचे असतात. दरवेळेस मग प्रॅक्टिकल तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुलं इमोशन्सला प्राधान्य देत नाही, म्हणजे दे आर केअरलेस बॉईज असं म्हणणं आहे त्याचं की तुम्ही इमोशन्सला भानच देत नाही. हो कळतंय का, म्हणजे कसं आहे माहितीये का, मुलींना नावं ठेवून काय फायदा नाहीये का. मुली नाही ठेवत नाव मुलांना, नाही कधीच नाही. छे छे. अगदी बरोबर आहे. उलट घ्या फक्त. विक्रम तुम्हाला जायचंय इथून सही सलामत एवढं. आता मला मुलांची बाजू तर मांडू द्या. नाही नाही नाही, मी ऐका म्हटले तर का, सही. मी तुम्ही बोलताय, तुम्ही काय ऐकून घ्या माझं. ऐक ऐका जरा 2 मिनिटं ऐका. तुम्ही काय बोलला, तुम्ही काय, मी पॉडकास्ट माझा घेताय ना, तुम्हाला बोलते ना. मग प्रश्न विषय काय चाललेला होता. शी इज सेइंग मुलं इमोशनल नसतात. हो. दुसरी गोष्ट, ते इमोशन्सला प्राधान्य देत नाही, स्पेशली मुलींच्या आणि स्वतःच्या पण. हो ना हो ना. असं चुकीचं आहे. कोण बोललं तुम्हाला. नाही असं नसतं. मुलांपेक्षा जास्त इमोशनल कोणी नाही आहे. का बरं ऐका, कारण आता ते इमोशन्स दाबून ठेवता याचा अर्थ असा नाहीये ना की त्यांच्याकडे इमोशन्स नाही आहे. दाबून ठेवत नाही ते, फक्त त्या इमोशनल व्यक्तीसोबत नाही दाखवत. का बरं, कारण की एक जण जर दाखवतोय तर दुसराही कसं दाखवणार ना. एका टायमाला 2 जण कसे दाखवणार इमोशन्स. जर का पिक्चर चालू आहे तर बघणारे पण पाहिजेत ना. काही शो चालू आहे तर परफॉर्मर्स असतात, तर मुली एवढा शो करतात की मुलांना ऑब्झर्वर किंवा ऑडियन्स बनवून ते बघावं लागतं, असं व्हावं लागतं. तर मग ते त्याच मोमेंटला त्यांनी जर दाखवायला सुरू केलं तर मुलींना ओव्हरफ्लो होईल ना, म्हणजे त्यांच्याकडून ते हँडल केलं जाणार नाही. तुम्ही मुलींना असं समजतात का की ते काही हँडल करू शकत नाही, बिलकुल नाही. मी असं म्हणलोच नाही. आणि त्या मुलींची कॅपॅसिटी नाहीये का, मुलींची कॅपॅसिटी नाहीये. कॅपॅसिटीची बात नाहीये, मुळातच त्यांच्याकडे कॅपॅसिटीचा भागच नाहीये. आरजे विक्रम सांभाळून बोला. आणि विषय हा होता की तुम्हाला मुलींबद्दल काय वाटतं. हा विषय नव्हता की मुलांना काय. मी मुलगा म्हणून मी तुम्हाला असं नाही म्हणत आहे की मुलांची साईड, मुलांचा पर्स्पेक्टिव्ह तुम्ही मांडा. मुली खूप छान आहे, मी बोललो देवाघरच्या फुली आहे. फुली म्हणजे बापाने फुली म्हणतात. सॉरी, फुलं देवाघरची फुलं, मुली खरंच सुंदर. आणि ते कसं आहे माहिती का आरजे विक्रम, कसं मुलींना ना कसं असतं, एक स्पेसिफिक व्यक्ती, ओके, जो कोणीही असेल त्यांच्या लाईफ मध्ये, त्याने किंवा तिने, आता तिने तर ती आहेच, म्हणजे त्या व्यक्तीने तिच्यासमोर, फक्त तिच्यासमोरच त्याचे इमोशन्स एक्सप्रेस करावे. ओके. त्याच्या वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी तिच्या समोर एक्सप्रेस कराव्या. ही त्याची साधी आणि छोटी. पण मला एक मुद्दा सांगा की जेव्हा ती एक्सप्रेस करते ते सगळ्या गोष्टी, तर याला कधी टाइम भेटेल तो करायला, आणि जेव्हा हा करायला जातो तेव्हा तर त्यांचे इमोशन्स दाबले जातात. नाही की त्यांना असं वाटतं जास्तच एक्सप्रेसिव्ह माणूस. जेव्हा एक जण दाखवते तेव्हा दुसरा जण कसं काय दाखवणार त्याचे इमोशन्स. मग दुसऱ्याचे इमोशनचे डिसरिस्पेक्ट नाही होणार काही. ते त्यामुळे मुलं दुसरीकडे जाऊन दाखवतात. नाही चुकीचं आहे. कसं असतं विक्रम, आरजे विक्रम, इमोशन्स मुली दाखवतात आणि असं नाहीये ना त्या चान्स देत नाहीत. तुम्ही पहिले तर नीट मराठी बोला. देतात ती चान्स, फार चान्स देतात मुली. मग चान्स देतात मुली फिलिंग एक्सप्रेस करण्यासाठी.
आणि मुली खूप छान असतात. ते बोलायची संधी पण देता आणि बोलताही. हे जर मी उलट घेतलं तर मी डेफिनेटली अग्री करतो याच्यावर. नाही, मला अग्री आहे. जाऊ द्या. इथे मला थोडस थांबवसं वाटतंय, तर मी लास्टचा एक प्रश्न विचारेल. धन्यवाद. फक्त तुम्ही माझे इमोशन्स पकडून गृहीत धरून तुम्ही त्या उत्तर द्यावे, नाहीतर माझे इमोशन्स बाहेर आले ना. माझ्यासाठी एक मोठं जे असेल ते. हा, तर मग अदरवाईज माझे इमोशन्स बाहेर आले तर मग तुम्ही परत मुली मुली करणार. तर मी कशी सुरुवातीपासून आतापर्यंत शांत बसली बघा बरं मी. आणि मी पण शांत, म्हणजे नकलीवाली. शांत. तर माझा शेवटचा प्रश्न हा आहे की मी आतापर्यंत जी पण मुलींची साईड मांडली आहे. काय म्हणालात? तर जी पण मी मुलींची साईड मांडली आतापर्यंत, तर तुम्ही त्या काय म्हणता एक मांडणीला, माझ्या त्या चर्चेला तुम्ही असं का बरं म्हणालात की उलट घेतलं किंवा उलट सांगितलं तर मी ऍग्री करेल? प्लीज. ते लोकांना कळणारच आहे. नाही, तुम्ही सांगा. कारण की तुम्ही जेव्हा पण बोलता ना तर खूप सुंदर बोलता आणि एकदम मुद्देसूद बोलता. धन्यवाद. तुम्हाला वाईट वाटावं नाही म्हणून तुम्ही ते एक गोड भाषेमध्ये बोलता. तर मला हे कळलंय तुमच्यासोबत राहून की त्याला उलट जर आपण समजायचा प्रयत्न केला तर ते अगदी बरोबर ठरतं. एखादं उदाहरण? सरळ भाषेमध्ये गोड आणि ते जर उलट घेतलं तर खरं होतं. जसं की मी फार सुंदर दिसते. ऐकायला किती किती गोड सेंटेन्स आहे. असं तुम्ही बोलता स्वतःला की मी फार सुंदर दिसते. आहेच ऑब्व्हियसली. तर त्याला जर मी उलट धरलं तर सेंटेन्स बरोबर होतं. इथे मुली मुलांचा चाललेला मी तुम्हाला बोलले ना आणि तुम्ही नाही. सो मुलांबद्दल एखादं एक्झाम्पल द्या. मुलींची एक गोड गोष्ट आहे की हालाकी मला नाही राहायचंय, नाही हसायचंय, ठीक आहे, पण तरीही त्या माणसाला हसवतात जबरदस्ती करून की नाही तू हसच, आता तू खुशच राह, आता बसलाय तू, आता तर मग नीटच बोल. म्हणजे तुला जसं राहायचं तसं राहायच नाहीये. माझ्या हिशोबाने तुला राहायचं असेल तर राहायचं तर तसं आहे. विक्रम, कशाबद्दल बोलताय तुम्ही? म्हणजे नेमकं काय असं काय घडलंय तुमचं? माझ्यासोबतची नाही बोलत आहे मी. मी कुठं राहतो पोरी मध्ये? नाही, तुम्ही थोडी पोरी आहेत ना. मला माहित आहे, मला माहित नाही सर, मला काय माहित नाही. मी म्हणलो अगोदर. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हाय का? म्हणजे मी म्हणजे अशी लाड करत होती जोरात. चिमट्या घेऊन लाड असतात पोरींचे, पण चिमट्या नका घेऊ तुझं. कॅमेरा बंद कर, तुला लय मारी. धन्यवाद. एकदा म्हणून द्या की मुली खूप छान असतात. काय 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 म्हणायचं? मुली खूप छान असतात. मी जेही बोलेल कृपया करून त्याचं उलट घ्यावे. खरंच मुली खूप छान असतात.